नमस्कार, मी प्रल्हाद सोवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. केज तालुक्यातील मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. या घटनेमुळे भारतात संविधानिक पद्धतीने नांदणाऱ्या लोकशाहीची हत्या झाल्याचे दिसून येते. सदर घटना लोकशाहीला काळिमा फासणारी ठरली आहे. ही हत्या कोणत्याही जाती किंवा धर्मासंबंधी नसून एक पंचायत राज व्यवस्थेतील महत्त्वाच्या स्वरूपाचा या गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राजमल भागवत, संचालक तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जामनेर तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी केले आहे. या आंदोलनाद्वारे लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे तसेच दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नमस्कार, मी राजमल भागवत, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र. मसाजोग तालुका, केज, जिल्हा बीड या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि तिथं कार्यरत असलेल्या आपले कर्तृत्ववान लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या ठिकाणी झाली. त्या हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच परिषदेने केलेला आहे. त्या संदर्भात आपले प्रदेशाचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांना, शासनाला निवेदन दिलेले आहेत, भेटलेले आहेत. राज्यामधल्या तमाम सरपंचांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. तरी सुद्धा जशा पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे कार्यवाही झालेली नाही आहे आणि म्हणून देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी किंवा अशा घटना महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी घडू नये याच्यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ काकडे यांनी दिनांक 7 जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे सर्व सरपंचांना संघटित करून त्या ठिकाणी सरकारकडे एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अशा या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व तमाम सरपंच, उपसरपंचांनी त्याचप्रमाणे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या धरणे आंदोलनात सामील व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. शासन या बाबतीत सकारात्मक आहे, त्यांचे तपास चालू आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये योग्य कार्यवाही अजूनपर्यंत झालेली नाही आणि म्हणून शासनालाही माझी विनंती राहील की सरपंच परिषदेच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण तातडीने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज गाव पातळीवर सरपंचांना त्या ठिकाणी काम करावं लागतं, त्याची दखल आपणच घेतली पाहिजे, सरकारने घेतली पाहिजे अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो, मागणी करतो आणि थांबतो.